ही माझ्या मम्माने मला आता बर्थडेला गिफ्ट दिलेली बॅग आहे. ओके. सो खूप सामान नॉर्मली राहील एवढी खूप मोठी बॅग आहे. सामान आहे, खूप सामान आहे. सो हा नॉर्मली स्टोल आहे, की कधी ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे लोकांनी ओळखू नये, तर त्यासाठी हा स्टोल आपला पुणेरी स्टाईलचा स्टोल बांधून आपलं पटकन निघता येतं किंवा हं. सेटवर पण येता येतं. सो हा स्टोल आहे. नंतर गॉगल ऑफकोर्स गॉगल लागतो. येस. सो हा गॉगल आहे. आणखीन हे माझं स्किन केअरचं आहे. मी ही टॅबलेट प्रेफर करते. ओह! जसं जमेल तसं मी हे घेत असते. नंतर अजून हे एक आहे, माझी ही बेस क्रीम आहे. की जी मी मेकअपच्या आधी सगळ्यात आधी मेकअपला मी जेव्हा बसते तेव्हा आधी ही मी बेस क्रीम लावते. हं. पण हे त्याच्यानंतर मॉइश्चरायझर सारखं आहे येस. का मॉइश्चरायझरच आहे असं? मॉइश्चरायझर सारखंच आहे. कारण ही बेस म्हणतो ना आपण, हं. की बेस क्रीम आहे. तर त्याच्या आधी तू स्किन केअर फॉलो करते प्रॉपर, की आपले ते क्लिन्झिंग आणि मग ज्या अ, आधी आपण थोडंसं प्रिपेअर करतो, स्किन प्रिपेअर करतो नाही, त्याच्यात? मी तर काही जास्त फॉलो करत नाही. कारण जेवढं नॅचरल आपण ठेवू तेवढं ती स्किन छान राहते आणि ती लाँग टर्म छान राहते. सो मी असं खूप क्रीम्स आणि हे जास्त यूज नाही करत. फक्त कसं होतं, की कधी जर झोप नाही झाली किंवा कधी जर आपल्याला स्वेलिंग वाटत असेल फेसला, तर मी फक्त आयसिंग करते फेसला. सो ते खूप महत्त्वाचं असतं. कारण आदल्या दिवशी तुमचा अर्धा सीन झालेला असतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचं कटिंग म्हणजे क्लोज सीन, शॉट्स बाकी असतात. सो त्यावेळेस ती कंटिन्युटी मॅच करण्यासाठी आपला जो फेसचा शेप आहे तो सेम दिसला पाहिजे ओके. आणि ते डिफिकल्ट असतं खूप मेंटेन करणं. कारण कधी-कधी तुम्हाला 4 तास झोप मिळते, कधी-कधी अगदीच 2-3 तास, कधी-कधी भरपूर वेळ झोप मिळते आणि अगेन इथलं सगळं ॲटमॉस्फिअर हो. बघता सो स्वेलिंग येतं फेसला. हं. ते मेंटेन करणं खूप मोठा टास्क असतो. सो ही बेस क्रीम मी यूज करते. हं. त्याच्यानंतर हे थोडंसं लावल्यानंतर 5 मिनिटं मी थांबते ओके. आणि हां, ही सनस्क्रीन कारण इथे खूप लाईट्समध्ये आम्ही शूट करत असतो. उष्णता येस. खूप आहे. बाहेर जर आउटडोअर शूट असेल तर सन प्रोटेक्शनसाठी हं. ही क्रीम आहे बट आणि इट इज इट्स स्प्रेवाला अ आहे की क्रीम. क्रीम आहे? क्रीम आहे बेसिकली ही. म्हणजे अशी तुम्ही बघू शकता की इझी टू ओके. आहे आणि नंतर मग आपलं नॉर्मल जे व्हॅनिटीमध्ये असतं ते प्रायमर यूज करते आणि मग बेस करते. हं. ओके. अ, काही-काही खूप असे हेवी फाउंडेशन्स आणि हे लावतात. एक्झॅक्टली. हं. सो मी तसं काहीच यूज नाही करत. एक नॉर्मल बेस यूज करते आणि मग बाकी आपलं लायनर, कटिंग, ब्लश हं. ऑन, मस्कारा, आयब्रोज दॅट्स इट. ओके. आणि लिपस्टिक पण मी माझी कॅरी करते. की आता ही आहे Maybellineची लिपस्टिक आहे. मी ही शेड यूज करतेय वॉव! सध्या तरी. सध्या डिसेंट लूक असल्यामुळे डिसेंट. आणि सध्या नॉर्मलाईज हां. असल्यामुळे. आणि ओके. प्रत्येक लूकनुसार आम्ही वेगवेगळी करतो. आता ही माझ्याकडे अजून एक कलर बारची आहे. हं. सो ही एक शेड आहे. ही न्यूड शेड आहे न्यूड शेड मोस्टली. आहे. ओके. सो असे मी बऱ्यापैकी यूज करते. आणि ग्रीन टी माझ्या बॅगेत असतं. खूप सारे मी ठेवते कारण एक्सरसाइज करणं तर रोज पॉसिबल होत नाही. सो जेवढं तुम्हाला बॉडी मेंटेन करता येईल तेवढी मी करते. वाह! नॉर्मल एक परफ्यूम असतो. हां. हा एक परफ्यूम आहे. ओके. जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती ही आहे. इयरबड्स. चार्जर आहे ओके. बॅगेत. नंतर एक हेअर बँड हा यूज नॉर्मली होतो? आपला हो, कारण जेव्हा आपण हे सगळे क्रीम्स यूज करतो तेव्हा येस. बेसिकली या सगळ्या गोष्टी हो. लागतात. नंतर एक ऑरेंज, एक फ्रूट कंपल्सरी असतं माझ्या बॅगेमध्ये सो एक ऑरेंज मी ठेवते. हां. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, बापरे! की ज्याच्याशिवाय आम्ही अजिबात शूट करू शकत नाही, तो म्हणजे आमचा हा फॅन. येस. कारण इथे जर तुम्ही बघितलं तर प्रचंड गरम होतं आणि प्रचंड उष्णता असते. सो मेकअप तुमचा मेंटेन करायचा असतो तुम्हाला कारण तुम्ही जवळ-जवळ 14-14 तास, 15-15 तास शूटिंग करता. त्याच्यापेक्षा जास्त होतं बऱ्याचदा. सो सकाळपासून रात्रीपर्यंत जेव्हा तुमच्या फेसला मेकअप असतो, तेव्हा स्किनला काही डॅमेज होऊ राइट. शकतं किंवा आपण आउटडोर शूट करतो, उन्हात शूट करायचं असतं, तेव्हा खूप घाम वगैरे येतो. हं. मग तेव्हा आम्ही असे छोटे फॅन्स
यूज करतो. आणि ते खूप ह्या ह्युमिडिटी मध्ये गरजेचे खूप आहेतच. खूप जास्त गरजेचं आहे. प्रत्येक कलाकाराकडे इव्हन हा फॅन आहेच सेटवर. येस. आणि अजून काय आहे, वाचनाचा छंद दिसतोय मला तुला एक त्याच्यामुळे. एक बुक कंपल्सरी असतं माझ्याकडे. जेव्हा टाइम मिळेल तेव्हा मी बुक रीड करत बपूंचं असते. पार्टनर वाचतेस. बपूंचं पार्टनर वाचतेय. वा. चॅन्टिंग असतं माझ्याकडे. चॅन्टिंगची ही बॅग असते. ओ. मला आवडतं चॅन्टिंग करायला. पण हे तुला करायला वेळ मिळतो तेवढा जसं आणि ते मिळेल जसं. तसं, किंवा मी ट्रॅव्हलिंग मध्ये पण प्रेफर ह्याच्यासाठी करते. स्पेसिफिकली काय फॉलो करावं लागतं? असं काही नाही आहे. मला आता मी इस्कॉनचे पण फॉलो करते गोष्टी. सो मी इस्कॉनला गेले होते तेव्हा मी हे चॅन्टिंग घेतलं होतं. सो माझी ही चॅन्टिंग बॅग पण सोबत असते कायम. वा. अजून मस्त. ग्रेट. खूप साऱ्या गोष्टी निघाल्या आणि हे ड्राय शॅम्पू हे खूप महत्त्वाचं आहे, कारण घाम येतो रोज केसांना. सो आपण रोज तर हेअर वॉश नाही करू शकत. सो हा एक ड्राय शॅम्पू मी यूज करते, की जेव्हा असे खूप चिकचिक होते केसांना, ऑइली होता स्कल वगैरे, तर तेव्हा मी हा ड्राय शॅम्पू प्रेफर करते, की जेणेकरून ते ऑइलीनेस सुटतो. सो असं आहे सगळं. वा. बाकी मग काय डार्क चॉकलेट वगैरे वगैरे थोडंफार असतंच. आणि आता खाऊन झाल्यामुळे टिफिन टिफिन- सध्या संपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. टिफिन ची बॅग वेगळी असते माझी. ही एक टिफिनची बॅग आहे ज्याच्यामध्ये काहीतरी नॉर्मल खायला असतं. आज मी एक फ्रूटचा टिफिन असतो. आज मी ड्रॅगन आणि ॲपल आणलं होतं. सो ॲपल संपले, आता म्हणजे ड्रॅगन्स राहिलेत. तू खाणार आहेस काय? आणि मला ना खूप आवडतं कुकिंग करायला वगैरे. तर तू सेटवर जरी बाकी कोणाचे इंटरव्ह्यू घेतलेस तरी ते सांगतील. आणि मी स्वतः हाताने बऱ्यापैकी करून आणते आणि एक्स्ट्रा आणते सगळ्यांसाठी खायला. सो सकाळी 7ची शिफ्ट असेल, 6:30चा कॉल टाईम असेल तरी मी 4 वाजता उठते. मग कधी पराठा बनव, कधी हे कर, कधी ते कर, असं थोडंसं असतं. आणि आता आई आली आहे इकडे. खूप दिवस भेट नाही, म्हणून मग तिने मला हा टिफिन दिला होता, की ज्याच्यामध्ये आज बाजरीची भाकरी होती आणि गवारीची भाजी होती. मी शक्यतो घरचं जेवण प्रेफर करते बाहेरचं खाण्यापेक्षा, किंवा ऑइली खाण्यापेक्षा, किंवा फास्ट फूड खाण्यापेक्षा. आणि मी ज्वारीची भाकरी आणली होती टिफिनला आज. सो मी ही आता खाण्यापिण्यात पण तुम्हाला तेवढं लक्ष द्यावं लागतं. आणि कधी पण काही खाऊन चालत नाही. म्हणजे कधी जर सेटवर असे काही आयटम्स असतील, मॅगी, नूडल्स, तर तिथे आपल्याला थोडंसं कंट्रोल करावं लागतं आणि असं घरचं फूड प्रेफर करावं लागतं. सो मला आता शूटसाठी बोलावणं आलेलं आहे. पण एक क्लोज घ्या, की जी आमची स्केड्युलर आहे आणि ती सुद्धा खूप फिटनेस फ्रीक आहे. ती स्वतः सकाळी जिमला जाते आणि स्ट्रॉंग आले ती पण. माय गॉड. सो असं सगळं एक आमचं रुटीन असतं.